कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी येथील जैन मठामध्ये असलेल्या महादेवी हत्तीचा प्रश्न आता एका वेगळ्या वळणावर आलेला आहे। कारण गुजरात येथील वनतारा पशुसंवर्धन केंद्र आहे, या ठिकाणी हे हत्तीनेला नेल्यानंतर जैन बांधवांबरोबरच ग्रामस्थ जे आहेत ते आक्रमक झालेले होते। याबाबत शिवसेना खासदार धैर्यशील माने यांनी सातत्याने पाठपुरावा करून दिल्ली येथे खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी चर्चा केली। खासदार श्रीकांत शिंदे यांनी अनंत अंबानी यांच्याशी सकारात्मक चर्चा केल्यानंतर या हालचालींना आता वेग आलेला आहे आणि सध्या जी काही वनताराची टीम आहे ती आता सध्या कोल्हापूरमध्ये येणार आहे आणि या संदर्भातच ते जैन मठ इथं जाऊन स्वामींची भेट घेणार आहेत आणि यानंतरच नेमक्या चर्चा काय असतील ते कळणार आहे। महादेवी हत्ती प्रकरणात मोठा टप्पा गाठला असून खासदार धैर्यशील माने यांच्या या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने हा विषय निर्णायक टप्प्यावर पोहोचलेल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। वनतारा प्रकल्पाचे CEO विहान कर्णी आणि त्यांची संपूर्ण टीम जी आहे ती नांदणीमध्ये स्वामींची भेट घेण्यासाठी कोल्हापूरकडे प्रायव्हेट जेटने रवाना झालेली आहे। जैन समाजाच्या शिष्टमंडळाने कोल्हापूर दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची धैर्यशील माने यांच्या माध्यमातून भेट घेतली होती आणि या भेटीदरम्यान त्यांनी विविध विषयावर चर्चा केली आणि हत्ती संदर्भात लोकभावना जाणून घेतल्या होत्या। यावर श्रीकांत शिंदे यांनी अनंत अंबानी यांच्याशी थेट संपर्क साधून चर्चा केली आणि या टीमला चार्टर विमानाची सोय देखील करून दिलेली आहे आणि खासदार धैर्यशील माने यांनी या विषयाचं गांभीर्य अधोरेखित करत निर्णयासाठी सक्षम पावले उचलल्याचं चित्र सध्या कोल्हापूरमध्ये पाहायला मिळते। अगदी थोड्याच वेळात खासदार धैर्यशील माने असतील, खासदार धनंजय महाडिक असतील यांच्या समवेत वनताराची संपूर्ण टीम ही कोल्हापूरमध्ये दाखल होणार आहे आणि कोल्हापूर विमानतळावरून नांदणीकडे ते रवाना होणार आणि या ठिकाणी सकारात्मक चर्चा होईल अशा व्यक्त केली जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वरेकरसह मी सद्दाम अली, KK न्यूज कोल्हापूर। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।